नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण क्लास 7th मॅथ्स सब्जेक्टचा 7th चॅप्टर जो आहे ज्याला जोड स्तंभालेख असं म्हणतात, जॉइंट बार ग्राफ काय असतो ते बघणार आहे। आपण यापूर्वी 6th क्लासमध्ये असताना स्तंभालेख बघितला होता। स्तंभ म्हणजे काय, तर स्तंभ म्हणजे पोल। एखादं उदाहरण जर आपण घेतलं, समजा मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की रोपं जर आपण लावले, कोणकोणते रोपं लावले ते एका बाजूने घेणार आणि किती रोपं लावले ते एका ॲक्सिसवर घेणार। हा तुम्हाला हे आहे आलेख पेपरवर मी आलेख काढलेला आहे, यालाच ग्राफ पेपर असं म्हणतात। आणि याच्यावर मी रोपांचे प्रकार व संख्या दाखवलेली आहे। इथे तुम्हाला दाखवलेलं आहे मोगरा, जाई, जास्वंद आणि शेवंतीची रोपं दाखवलेली आहे। आणि रोज किती म्हणजे मोगऱ्याची किती रोपं लावली, तर ती 70 रोप लावलेली आहे, जाईची 50 लावलेली आहे, जास्वंदाची 45 आहे आणि शेवंतीची 40 रोपं लावलेली आहे। हा झाला स्तंभालेख। आपण यावर स्तंभालेख काढलेला आहे। आता मी काय करणार आहे, आपल्याच क्लासमधल्या 2 मुलांना एक टास्क देणार आहे। टास्क मीन्स एक कार्य। त्यांनी काय करायचं आहे, अक्षय आणि रवी आपल्या क्लासमधले मुलं आहेत, त्यांनी दोघांना मी एक काम सांगितलं की सोमवारी दोघांनी पण पायऱ्या चढायच्या आहे, मंगळवारी पण चढायच्या आहे, बुधवारी पण चढायच्या, गुरुवारी आणि शुक्रवारी असे 5 दिवस मी त्यांना पायऱ्या चढायला सांगितल्या। मग अक्षय ज्या दिवशी सोमवारी ज्या पायऱ्या चढेल त्याचा मला तो अंक सांगेल, तो मी इथे ग्राफ पेपरवर दाखवणार। म्हणजे आहे अक्षय आणि यांनी सोमवारी किती पायऱ्या चढल्या, मंगळवारी किती पायऱ्या चढल्या, बुधवारी किती पायऱ्या चढल्या, गुरुवारी आणि शुक्रवारी असे 5 दिवस मी यांना पायऱ्या चढायला सांगितलं। आणि इकडे अंक लिहिले 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90। हा जो आहे हा आहे वाय ॲक्सिस। हा काय आहे, वाय अक्ष, आणि हा आहे एक्स अक्ष। ही जी आहे ही आहे वारांची नावे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आपण कोणकोणत्या वारी चढणार आहोत, आणि ही आहे पायऱ्यांची संख्या। आता फक्त आपण कोणाचं बघत आहोत, अक्षयचं बघत आहोत। आणि हे जे आहे हे असेल रवीचं काम, म्हणजे रवीनी ज्या दिवशी किती पायऱ्या चढल्या, हा असेल रवी। सोमवार, मंगळ, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार। इथे पण तसंच येईल, हा असेल एक्स अक्ष आणि हा असेल वाय अक्ष। इथे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90। बघा, आता मी जेव्हा एका आठवड्यानंतर यांना जेव्हा मी विचारलं की सांग रे बाबा तू सोमवारी किती पायऱ्या चढला, अक्षय सांगेल की मी सोमवारी 50 पायऱ्या चढलो होतो। मग याचा ग्राफ कसा येईल, 50 पर्यंत येईल। त्यानंतर तो सांगेल की मी मंगळवारी 60 पायऱ्या चढलो, म्हणजे इथे। बुधवारी चढला तो 30 पायऱ्या, बुधवारी चढला 30 पायऱ्या, आणि गुरुवारी 70 पायऱ्या, आणि शुक्रवारी चढला तो 90 पायऱ्या। इथे 90 पायऱ्या तो चढला। मग हा जो ग्राफ आहे हा ग्राफ झाला अक्षयचा, की यावरून आपल्याला कळलं की अक्षय कोणत्या दिवशी किती पायऱ्या चढला। यानंतर आपण रवीच्या पायऱ्या बघणार आहोत। रवी पहिल्याच दिवशी चढला 60 पायऱ्या, मंगळवारी तो चढला 90 पायऱ्या, बुधवारी चढला 40 पायऱ्या, त्यानंतर गुरुवारी चढला 70 पायऱ्या, आणि शुक्रवारी सुद्धा तो 70च पायऱ्या चढला। मग आता या ग्राफवरून आपल्याला काय कळतं की यांनी केलेलं काम या ग्राफवर दाखवलेलं आहे आणि रवीचा जो ग्राफ आहे तो वेगळा आहे। मग यांच्यामध्ये कोणत्या दिवशी कोण जास्त
चढलं हे आपण असं इमॅजिन करून सांगू शकतो, बघू शकतो. पण यालाच जर आपण कमी जागेमध्ये जर काढलं तर कसं होईल की बघा, इथे मी तुम्हाला एक ग्राफ दाखवते आहे. जोड स्तंभालेख दोघांचा मिळून जेव्हा एकाच ग्राफवरती माहिती काढल्या जाते त्याला म्हणतात जोड स्तंभालेख किंवा जॉईंट बार ग्राफ. काय म्हणायचं? जॉईंट बार ग्राफ. हा सिंगल होता, दोघांचा वेगवेगळा होता, पण यांना दोघांना मी या ग्राफवर एकत्र केलेलं आहे आणि दोघांची माहिती मी या ग्राफवर लिहिलेली आहे. तर बघा, हा आहे एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि अक्षयला हिरव्या रंगाने त्याच्या पायऱ्या चढताना दाखवल्या आणि रवीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या रेड कलरने दाखवलेल्या आहे. मग सोमवारी अक्षय जो आहे तो किती पायऱ्या चढला होता? 50 आणि रवी चढला होता 60 पायऱ्या. मग याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता की सोमवारी कोण जास्त चढलं रे बेटा? रवी चढला. आणि मंगळवारी 60 पायऱ्या अक्षय चढला आणि हा तर रवी किती चढला होता? 90 पायऱ्या चढला होता. म्हणजे याचा जो ग्राफ आहे तो 90 पर्यंत गेला. बुधवारी अक्षय 30 चढला आणि रवी 40. मग गुरुवारी हा पण 70 पायऱ्या चढला आणि रवी पण 70 पायऱ्या चढला. शुक्रवारी अक्षय चढला 90 पायऱ्या आणि रवी चढला 70 पायऱ्या. या दोघांची माहिती मी या ग्राफवर एकत्रित केलेली आहे आणि ती कमी जागेमध्ये केलेली आहे. यावरून आपल्याला दोघांचं कंपॅरिझनसुद्धा करता येते आणि आपल्याला त्यांच्यावर दिलेली प्रश्नांची उत्तरेसुद्धा देता येते. आणि अशा ग्राफला म्हणतात जोड स्तंभालेख. जोड स्तंभालेखचा पुढचा भाग म्हणजे जोड स्तंभालेखचं वाचन कशा प्रकारे केलं जातं ते आपण बघणार आहोत. त्याला रीडिंग अ जॉईंट बार ग्राफ असं सुद्धा म्हणतात. आपण जो हा जॉईंट बार ग्राफ इथे काढलेला आहे त्याचं रीडिंग कोणत्या प्रकारे केलं जातं मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. तापमान, टेम्परेचर जे असतं ते कशामध्ये दाखवलं जातं? सेल्सिअसमध्ये मोजलं जातं. एवढं तुम्हाला माहिती आहे. मग आपल्या अमरावती शहरामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार अशा 5 दिवसांचं टेम्परेचरची नोंद आपण केलेली आहे आणि त्यामध्ये या बार ग्राफवर आपण हा जो वाय अक्ष दिलेला आहे यावर तापमान सेल्सिअसमध्ये दाखवलेला आहे आणि हा जो एक्स ॲक्सिस आहे यावर वारांची नावे आपण दिलेली आहे. मग आता आपण हा जो जॉईंट बार ग्राफ काढलेला आहे तर यामध्ये कमाल तापमान जे आहे, कमाल म्हणजे जास्तीत जास्त तापमान आणि किमान तापमान म्हणजे कमीत कमी त्या दिवशीचं कमीत कमी तापमान, कमीत कमी टेम्परेचर किती होतं याची नोंद आपण या जॉईंट बार ग्राफवर घेतलेली आहे. मग याचं रीडिंग कसं करायचं तर आपल्याला सोमवारी दिसू शकतं की बघा, कमाल तापमान जे आहे ते 30 डिग्री होतं आणि किमान तापमान जे आहे ते 20 डिग्री होतं. मग यावरून या दिवशीच्या तापमानाची नोंद झालेली आहे. मंगळवारी जास्तीत जास्त तापमान जे आहे ते 25, 26, 27 डिग्री होतं आणि किमान तापमान जे आहे ते होतं 25 डिग्री. म्हणजे त्या दिवशी तापमानामध्ये जास्त काही फरक दिसलेला नाही. बुधवारी जर आपण घेतलं तर कमाल तापमान जे होतं ते होतं 35 डिग्री. म्हणजे त्या दिवशी तापमान काय होतं? जास्त होतं आणि बुधवारी होतं किमान तापमान हे 25 डिग्री. गुरुवारी कमाल तापमान 25 डिग्री होतं आणि किमान तापमान हे 17 डिग्रीच्या जवळपास होतं. शुक्रवारी कमाल तापमान जे आहे ते होतं 25 डिग्री आणि किमान तापमान जे होतं ते होतं 21 डिग्री. मग यावरून आपल्याला रीडिंग कसं करायचं ते कळलं. बघा, एक्स अक्षावर म्हणजे एक्स ॲक्सिसवर कोणती माहिती दर्शवलेली आहे? कोणती माहिती दर्शवलेली आहे तर एक्स अक्षावर वारांची नावं दर्शवलेली आहे. हे आपण सांगू शकतो इथे बघून. एक्स अक्ष तुम्हाला माहिती आहे. आता वाय ॲक्सिसवर कोणती माहिती आहे तर हे जे नंबर्स आपण दिलेले आहे हे कोणते नंबर्स आहे? डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेला आहे. प्रमाण वाय अक्षावर तापमान काय दिलेलं आहे आणि 1 सेंटीमीटर हा जो तुम्हाला मी
आलेख ग्राफ पेपर दाखवला होता त्यावर जे हे जे अंतर आहे 1 सेंटीमीटरचं ते 5 डिग्री घेतलेलं आहे. मग त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर हे अंतर समान ठेवावं लागतं. 5 नंतर 10, 10 15, 15 नंतर 20 असं 5-5च्या पटीमध्ये काय करावं लागतं ते तापमान वाढवून घ्यावं लागेल. मग या अक्षावर वाय ऍक्सिस वर टेम्परेचर दाखवलेलं आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे सर्वात जास्त तापमान कोणत्या दिवशी आहे. सर्वात जास्त तापमान आपल्याला कोणत्या दिवशीच्या ग्राफवर दिसते आहे तर वेनसडेला 35 डिग्री. किती होतं 35 डिग्री. म्हणजे सर्वात जास्त हायेस्ट टेम्परेचर कोणत्या दिवशी होतं तर वेनसडेला होतं. आणि सर्वात कमी तापमान कोणत्या दिवशी आहे तर इथे तुम्ही बघू शकता किमान तापमान बघा लोएस्ट टेम्परेचर हे थर्सडेला होतं. गुरुवारी 17 डिग्री सेल्सिअस ची नोंद झालेली आहे. म्हणजे यावरून आपण कमाल तापमान आणि किमान तापमान दाखवू शकतो. आता लास्ट क्वेश्चन आहे की गुरुवारी थर्सडेला कमाल तापमान आणि किमान तापमानामध्ये फरक किती आहे. तर गुरुवारी कमाल तापमान होतं 25 डिग्री आणि किमान तापमान होतं 17 डिग्री. यांच्यामधला फरक डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम टेम्परेचर अँड मिनिमम टेम्परेचर जे थर्सडेला होतं त्याच्यामधला डिफरन्स आपण काढून दाखवू शकतो. अशा प्रकारे जे आहे हे रीडिंग केल्या जातं. मग आपण याच्या भागामध्ये 2 विद्यार्थ्यांचा होता जॉईंट बार ग्राफ मी तुम्हाला दाखवला होता. मग तो जर आपल्याला आज वाचायचा असेल तर आपण त्याच्यावरून पण वाचू शकतो. बघा इथे जे आहे रेड कलरनी रवी दाखवलेला होता आणि अक्षयला ग्रीन कलरनी दाखवलं होतं. यावरून तुम्ही सांगा की एक्स ऍक्सिस वर कोणती माहिती दाखवलेली आहे तर एक्स ऍक्सिस वर दाखवलेली आहे वारांची नावं आणि वाय ऍक्सिस वर काय दाखवलेलं आहे तर वाय ऍक्सिस वर पायऱ्यांची संख्या आणि 1 सेंटीमीटर प्रमाण आहे ते कसं प्रमाण लिहिणं इथं गरजेचं आहे. मग यावर आपल्याला दिसत आहे की वाय ऍक्सिस वर आपण जो हा 1 सेंटीमीटरचा आहे हा 10 पायऱ्यांसाठी दाखवलेला आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर जे अंतर आहे ते 10 पायऱ्या, त्यानंतर 20 पायऱ्या, त्यानंतर 30 पायऱ्या. मग यावरून आपल्या लक्षात येते की सोमवारी हा रवी जो आहे तो 60 पायऱ्या चढला आणि अक्षय 50 पायऱ्या चढला. मग यांच्यामध्ये कोण जास्त पायऱ्या चढलं तर रवी जास्त पायऱ्या चढला. मंगळवारी रवी जो आहे तो एकदम 90 पायऱ्या चढला. मग रवी सर्वात जास्त पायऱ्या कोणत्या दिवशी चढला तर तुम्ही सांगू शकता की तो मंगळवारी सर्वात जास्त पायऱ्या चढला. आणि सर्वात कमी पायऱ्या त्याच्या कोणत्या दिवशी होत्या रवीच्या 40 पायऱ्या होत्या बुधवारी. मग बाकीच्या दिवशी तो जास्त पायऱ्या चढत होता. आणि सर्वात कमी पायऱ्या अक्षय कोणत्या दिवशी चढला बुधवारी 30च पायऱ्या तो चढू शकला. आणि सगळ्यात जास्त कोणत्या दिवशी अक्षय पायऱ्या चढला तर तो चढला शुक्रवारी 90 पायऱ्या चढला. मग यावरून आपल्याला या ग्राफचं रीडिंग करता येतं. आता जोड स्तंभालेख जॉईंट बार ग्राफ असं म्हणतो. तो कसा काढायचा ड्रॉइंग अ जॉईंट बार ग्राफ आपल्याला माहिती दिलेली आहे. जसं आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की दोघं जण काय चढले पायऱ्या चढल्यानं आणि प्रत्येकाच्या किती किती पायऱ्या होत्या तसा बारग्राफ आपण बघितला होता. आता आपल्याला दिलेला आहे की नांदुरा शाळेतील मुलामुलींची संख्या दिलेली आहे आणि त्यावरून जोड स्तंभालेख काढायचा आहे. इयत्ता 5वी मध्ये 20 मुलं आणि 10 मुली दिलेल्या आहे. इयत्ता 6वी मध्ये 15 मुले आणि 25 मुली दिलेल्या आहेत. इयत्ता 7वी मध्ये 10 मुलं आणि 20 मुलींची संख्या दिलेली आहे. आणि 8वी मध्ये 10 मुलं आणि मुलींची संख्या आहे 15. ही माहिती आपल्याला दिली आहे आणि यावरून आपल्याला जॉईंट बार ग्राफ तयार करायचा आहे. तर मग आपण सुरुवातीला काय करणार आहोत अशा एक आडवी रेषा काढून घ्यायची. त्याला एक्स ॲक्सिस नाव द्यायचं. त्याला एक एक्स ॲक्सिस किंवा एक्स अक्ष त्याला म्हणायचं. ही जी उभी रेष तुम्हाला दिसते आहे ती असेल वाय ॲक्सिस आणि यांचा जो छेदनबिंदू आहे तो आहे ओ. यांचा छेदनबिंदू ओ. एवढा काढल्यानंतर
आता या एक्स ॲक्सिसवर इथे आपण इयत्ता घेणार आहोत. काय करावं लागणार आहे? इयत्ता 5वी, 6वी, 7वी आणि 8वी. या वाय ॲक्सिसवर आपण मुलामुलींची संख्या आणि त्यांचं प्रमाण कसं असेल तर 1 सेंटीमीटरवर 5 विद्यार्थी, मुलामुली, नंतर 10, 15, 20, 25 आणि 30. ही जी आहे ही काय दाखवलेली आहे? मुलामुलींची संख्या. म्हणजे वाय ॲक्सिसवर मुलामुलींचं प्रमाण दाखवलेलं आहे आणि इथं आपल्याला मुलं आणि मुली यांचे दोघांचा सेपरेट ग्राफ दाखवायचा आहे. मग ते जर एकाच रंगाने आपण दाखवलं तर आपल्याला ते ओळखता येणार नाही. म्हणून ते झाले मुलांसाठी आपण असा बारग्राफ काढू आणि मुलींसाठी त्यामध्ये रेषा दाखवणार असा बारग्राफ आपण काढायचा आहे. मग इथे तुम्हाला लक्षात येईल की मुलं 5वी मध्ये किती आहेत? 20. म्हणजे आपल्याला मुलांचा जो ग्राफ आहे तो कुठपर्यंत न्यावा लागेल? 20 पर्यंत. हे झाले मुलं. आणि मुली किती आहेत? तर 10. म्हणजे मुलींचा जो ग्राफ आहे तो येईल एवढा. आता मुलींचा आपण अशा रेषांनी दाखवलेला होता. इथे दोन्ही जे ग्राफ आहे त्यांची रुंदी कशी असली पाहिजे? तर सारखी असली पाहिजे. एक एवढा मोठा आणि एक एवढा मोठा जर तुम्ही काढला तर तो शोभून दिसणार नाही. इयत्ता 6वी मध्ये बघा मुलं किती दिले आहे? 15. म्हणजे इथपर्यंत मुलांचा ग्राफ येईल आणि 25 मुली दिलेल्या आहे. म्हणजे या रेषेपर्यंत मुलींचा ग्राफ जाणार आहे. हा आहे मुलींचा ग्राफ 25 पर्यंत. 7वी मध्ये किती आहे? 10 मुलं आहे आणि मुली दिल्या आहे 20. म्हणजे इथपर्यंत. 8वी मध्ये 10 मुलं आहे आणि मुली आहेत 15. आता हा जो आहे वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर 5 मुले मुली हे प्रमाण घ्यायचं. मुले कोणत्या ग्राफने दाखवणार आहे आणि मुली कोणत्या ग्राफने दाखवणार आहे तिचा इथे सिम्बॉल आपल्याला दाखवणं जरुरी आहे. हा जो ग्राफ तयार झाला हा आहे जॉईंट बार ग्राफ. दोघांची पण माहिती वर्गवार इथे दिलेली आहे. एक्स ॲक्सिसवर इयत्ता दाखवलेली आहे 5वी, 6वी, 7वी, 8वी. वाय ॲक्सिसवर विद्यार्थ्यांची संख्या, मुलामुलींची संख्या दाखवलेली आहे आणि यांचे ग्राफ जे आहे असे आहेत. मग यावरून तुम्हाला लक्षात येईल की सर्वात जास्त मुली कोणत्या वर्गामध्ये आहे? 6वी मध्ये आहे. सर्वात कमी मुलं कोणत्या वर्गामध्ये आहे? तर 7वी आणि 8वी मध्ये. सर्वात कमी मुली कोणत्या वर्गात आहे? 5वी मध्ये. मग आणि या ग्राफवरून आपल्याला वाचन सुद्धा करता येतं. आता आपण बघणार आहोत स्टेप्स फॉर ड्रॉइंग अ जॉईंट बार ग्राफ. ज्या स्टेप्स आपण इथे केल्या त्या स्टेप्स आता इथे लिहायच्या आहे. मग आता आपण बघणार आहोत स्टेप्स फॉर ड्रॉइंग अ जॉईंट बार ग्राफ. म्हणजे हा बार ग्राफ काढण्यासाठी आपण कोणकोणत्या स्टेप्स केल्या? तर सर्वप्रथम आपण काय केलं? आलेख कागदावर एक्स अक्ष व वाय अक्ष आणि त्यांचा छेदनबिंदू काढून घेतला. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि यांचा छेदनबिंदू आपण काढून घेतला. त्यानंतर काय केलं? 2 जोड स्तंभालेखातील अंतर समान ठेवून एक्स ह्यांच्यामधलं अंतर आपण समान ठेवलं आणि एक्स अक्षावर इयत्ता नोंदवली. 5वा वर्ग, 6वा वर्ग, 7वा वर्ग, 8वा वर्ग. त्यानंतर काय केलं की वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 मुलं किंवा 5 मुली, हे जे पहिलं अंतर आहे 1 सेंटीमीटरचं, त्यावर 5 मुलं आणि 5 मुली असं ठरवलं गेलं आणि ते प्रमाण त्याच्यावर दाखवलं, ती संख्या त्यावर दाखवली. आणि मग लास्टमध्ये आपण काय केलं तर दिलेल्या प्रमाणानुसार मुलामुलींची स्तंभाची उंची ठरवली आणि तो स्तंभालेख काढला. अशा प्रकारे आपण स्तंभालेख काढू शकतो. मी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं होतं की
अक्षय आणि रवीला आपण खेळ खेळायला सांगितला होता की रोज बाबा दोघांनी पण पायऱ्या चढायच्या आणि त्याचा अंक मला सांगायचा आहे. त्यावरून आपण हा स्तंभालेख काढलेला होता. म्हणजे अक्षयच्या पायऱ्या आणि रवीच्या पायऱ्या. सोमवारच्या किती चढला, मंगळवारच्या किती चढला, बुधवार, गुरुवार, शुक्रवार अशा 5 दिवसांच्या पायऱ्यांच्या संख्येचा जो होता जोड स्तंभालेख आपण काढलेला होता. यावरून आपल्याला असं कळतं की जोड स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभांची जी रुंदी आहे ती कशी असली पाहिजे, समान असली पाहिजे. रुंदी, त्यांच्यामधलं अंतर समान ठेवलं पाहिजे. आणि स्तंभालेखाचा जो उपयोग आहे तो दोघांची तुलना करण्याकरिता करण्यात येतो. जसं मुलं आणि मुली, मुलं किती आहेत, मुली किती आहेत यांच्या दोघांची तुलना झालेली आहे. अक्षय किती पायऱ्या चढला, रवी किती पायऱ्या चढला यावरून त्यांच्या दोघांमध्ये तुलना केलेली आहे, कोण कमी आणि कोण जास्त. मग यासाठी जॉईंट बार ग्राफचा काय होतो, उपयोग केला जातो. आणि यावरून तुम्हाला एक्सरसाइज 31 करायची आहे. त्याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेले आहे. त्या उदाहरणांवरून तुम्हाला स्तंभालेख, जोड स्तंभालेख काढायचा आहे. मग आपण जर न्यूजपेपरमधल्या बातम्या वगैरे जर बघितल्या आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला 3 प्रकारचे आलेख दिसून येतात. आयतालेख जो आपण काढत होतो त्याला हिस्टोग्राम असं म्हणतात. एक ग्राफ लाईन बार ग्राफ म्हणून येतो, ज्यांनी डॉट आणि लाईननी तो जोडलेला असतो, त्याला म्हणतात रेषालेख. आणि विज्ञानामध्ये हवेचं प्रमाण दाखवलं जाते, पाण्याचं प्रमाण दाखवलेलं जाते. 3rd नंबरचा तो असतो वृत्तालेख, ज्याला पाय चार्ट असं म्हणतात. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.